नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा हातनुरे। आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या अंतर्गत महाराष्ट्राची जनगणना हा टॉपिक आपण बघणार आहोत। तर महाराष्ट्रात जनगणनामध्ये थोडंसं जनगणनेबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन असेल, त्यानंतर आपण त्याच्या संकल्पना असतील आणि धोरणं असतील आणि लोकसंख्येचे टप्पे असतील एवढे बघणार आहोत। बाकीच्या गोष्टी मग नेक्स्ट ऑडिओ मेसेजमध्ये बघू आपण। पहिले या सेशनमध्ये लोकसंख्याच्या संकल्पना, धोरणावर प्रश्न विचारतात। दोनच धोरण आहेत, 1976चं धोरण आहे आणि 2000चं धोरण आहे। जनरली 2000च्या धोरणावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात। ओके, आणि लोकसंख्येची टप्पे जी काय आहेत त्यावर जनरली प्रश्न असतात। एवढी बघू आणि मग बाकीच्या नंतर मग म्हणजे लिंगोत्तर वगैरे असेल किंवा प्रत्येक जो पॉईंट आहे त्याचा आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू। पण या लेक्चरमध्ये आपल्या लोकसंख्येच्या एवढ्या बाबी आपण बघणार आहोत। ओके, तर जनगणना जी आपली 2011ची जी जनगणना आहे, महाराष्ट्राची जनगणना आपण बघणार आहोत। तर जनगणनेचं घोषवाक्य काय होतं? आवर सेन्सस आवर फ्युचर असं होतं। आयुक्त डॉक्टर सी चंद्रमौळी हे होते। ओके, कुठल्या आपल्या जनगणनेचे लोकसंख्याशास्त्रात जनक कोणाला म्हणतात? जॉन ग्रँट, जे लंडनचे आहेत ते। आणि कायदा, जनगणना कायदा 1948चा आहे। मंत्रालय कोणतं संबंधित आहे रे जनगणनेसंबंधित? तर जनगणना म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालय हे या जनगणनेस संबंधित असते। भारताची पहिली अधिकृत जनगणना जर म्हणला तर 1872ला झालेली आहे। त्यावेळेस गव्हर्नर जनरल जर कोण होते तर लॉर्ड मेयो होते। तर नियमित शृंखला मात्र 1881ला झालेली आहे। त्यावेळेस कोण होते रे गव्हर्नर? कोण होते? 1881ला लॉर्ड रिपन होते, तर हे लक्षात घ्या। ओके, तर एवढ्या गोष्टी जी काय आहेत लोकसंख्येच्या बाबतीत थोडेफार लोकसंख्याविषयक समित्या, भोर समिती 1943ची, करुणाकरण समिती 1991 आणि स्वामीनाथन समिती 1993 हे लक्षात घ्या। आणि लोकसंख्याच्या बाबतीत महाविभाजनाचा वर्ष 1921ला म्हणलं जातं आहे। आधुनिक जगात सर्वप्रथम व्यवस्थितरित्या जनगणना कोणी केली असेल तर स्वीडनने केलेली आहे। ओके, तर जनगणना याला ग्रीक भाषेत डेमॉस असं म्हणतात। डेमॉस म्हणजेच पीपल व ग्राफी म्हणजे डिस्क्राईब असा अर्थ होतो। ओके, तर बघा, लोकसंख्या दिन जो आहे तो 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो 1988 पासून। कारण 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या युगोस्लाविया येथे जन्मलेल्या शिशूच्या रूपानं 5 अब्ज झाली होती, म्हणून 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो। ओके, तर दर 10 वर्षांनी जनगणना होते। जशी पशुगणना दर 5 वर्षांनी होते, कृषीगणना 10 वर्षांनी होते, व्याघ्रगणना 4 वर्षांनी होते, हत्तीगणना 5 वर्षांनी होते, वनगणना 2 वर्षांनी होते। तशी लोकसंख्याची गणना जी आहे ती आपली दर किती वर्षानं होते? तर दर 10 वर्षानं जनरली होते। तर लोकसंख्येच्या संकल्पना वगैरे आपण या ठिकाणी बघणारच आहोत। पण काही गोष्टी ज्या आहेत लोकसंख्येच्या बाबतीत, तर बघा, लोकसंख्येच्या बाबतीत म्हणलात तर जन्मदर, मृत्यूदर ह्या गोष्टी तर आपल्याला माहितीच आहेत, सर्वांनाच माहिती आहेत की लोकसंख्येच्या जनगणनेच्या बाबतीत जे काय आहे। पण मला एक सांगायचं आहे की या ठिकाणी लोकसंख्येच्या बाबतीत जास्तीत जास्त मी आता जे घेणार आहे त्यामध्ये धोरणं व्यवस्थित करा। धोरणं व्यवस्थित केलात तर सहजासहजी तुम्हाला प्रश्न इझिली सुटतील। पण धोरण व्यवस्थित नाही केलात तर मात्र प्रश्न सुटणार नाहीत, हे मात्र तेवढंच खरं आहे। ओके, तर या ठिकाणी आपण आता लोकसंख्येच्या बाबतीत थोडेफार काही पॉईंट आहेत ते मी या ठिकाणी आपण डिस्कस करू। म्हणजे ऑदर पॉईंटमध्ये पहिली जनगणना सांगितली तुम्हाला, आणि देशातली सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा वगैरे जे काय ठाणे आहे, उत्तर 24 परगणा आहे दुसऱ्या क्रमांकावर, आणि बाकी काही असं महत्त्वाचं नाही, फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी चालते बेसिकमध्ये इन्फॉर्मेशनमध्ये, लोकसंख्येच्या बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये। आता संकल्पना म्हणला तर घनता म्हणजे काय? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घनता म्हणजे काय? तर त्या प्रदेशातली एकूण लोकसंख्या भागिले त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ, तेव्हा घनता निघत असते। ओके, सध्या आपल्याला माहिती आहे भारताची घनता किती आहे? 382 आहे, तर महाराष्ट्राची घनता ही 365 आहे। लिंगोत्तर कसं काढतो रे आपण? तर त्या प्रदेशातील स्त्रियांची एकूण संख्या, वर स्त्रियांची लोकसंख्या भागिले प्रदेशातील पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000 असं असते। तिथं घनतेला गुणिले नसतो, घनतेला काय असते रे? प्रदेशातील एकूण लोकसंख्या भागिले प्रदेशातील एकूण क्षेत्रफळ असा होतो। तर लिंग गुणोत्तरामध्ये काय? प्रदेशातील स्त्रियांची एकूण संख्या भागिले प्रदेशातील पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000 म्हणजे लिंग गुणोत्तर होय। आता साक्षर कोणाला म्हणायचं रे? पूर्वी का रे 5 वर्षावरील व्यक्तीला म्हणायचे, पण आता 7 वर्षावरील व्यक्ती कोणती एक भाषा
वाचू अथवा लिहू शकतो त्यास आपण साक्षर म्हणतो. मग साक्षर कोणाला म्हणायचं की साक्षर म्हणजे 7 वर्षावरील व्यक्ती कोणती एक भाषा वाचू अथवा लिहू शकतो त्यास साक्षर असं जनरली म्हणलं जाते. आता परवा जन्मदरावर प्रश्न विचारलेला आहे. ओके, कंबाईनला वगैरे. ओके, तर जन्मदर एखाद्या प्रदेशातील एका वर्षातील दर 1000 लोकसंख्या मागं, म्हणजे एका प्रदेशातील एका वर्षातील किती, एका वर्षातील दर 1000 लोकसंख्येमागं जिवंत जन्मांची संख्या म्हणजे जन्मदर होय. म्हणजे एका वर्षातील दर 1000 हे 2 लक्षात ठेवा. एक वर्ष 2 दर 1000 म्हणजे एखाद्या प्रदेशातील एका वर्षातील दर 1000 लोकसंख्येमागं जिवंत जन्मांची संख्या म्हणजे जन्मदर होय. आता मृत्यूदर म्हणजे काय रे, एखाद्या प्रदेशातील एका वर्षातील दर 1000 लोकसंख्येमागं होणाऱ्या मृत्यूंची संख्या म्हणजे मृत्यूदर होय. आणि माता मृत्यूदर म्हणजे 1,00,000 मृत्यू जन्म मागं असते. तुम्हाला याच्यापूर्वी काय सांगितलं, मृत्यूदर आणि जन्मदर 1000 दर 1000 मागं सांगितले, पण माता मृत्यूदर हे दर लाखामागं सांगितलं जातं आहे. 1,00,000 जीवित जन्मामागे त्या वर्षातील स्त्रियांची मृत्यूंची संख्या जनरली प्रसूती वेळी किंवा प्रसूती पश्चात 42 दिवसा अगोदर गणना केली जाते. आणि एकूण जननदर म्हणजे स्त्रीच्या संपूर्ण प्रजनन कालावधीत स्त्रीला होणारी सरासरी मुलं म्हणजे एकूण जननदर होय. लक्षात. तर लोकसंख्या वाढीचे टप्पे, तर आपण सध्या कोणत्या टप्प्यात आहेत रे जनरली लक्षात, तर सध्या आपण 3ऱ्या टप्प्यात आहेत. पण याच्या अगोदर 1981ला आपण 2ऱ्या टप्प्यात होतो. पहिला टप्पा काय असतो रे, तर अतिशय स्थिर लोकसंख्या असते. का स्थिर लोकसंख्या असते रे पहिल्या टप्प्यात, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे 5 टप्पे पडतात जनरली लोकसंख्या वाढीचे टप्पे. तर पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या काय असतो रे, लोकसंख्या मोठ्या प्रमाणात काय रे, जन्मदर मोठ्या प्रमाणात असतो आणि मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे जन्मदराचाही दर हाय असतो आणि मृत्यूदरही हाय असतो. दोन्ही हाय असल्यामुळे काय रे, म्हणजे समजा जन्मले 50 आणि मेले 50 म्हणजे काय लोकसंख्या स्थिर राहिली. कळलं का. म्हणजे जन्मदरही हाय असतो आणि मृत्यूदरही हाय असतो, म्हणजे दोन्ही जास्त असतात. म्हणून पहिल्या टप्प्यात लोकसंख्या हे स्थिर असते. लोकसंख्या कमी पण स्थिर हे प्रामुख्याने वर्षावनाच्या प्रदेशामध्ये जनरली आढळते. जसं पापुया न्यूगिनी या देश वगैरे जे आहेत, ही 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे बघा. त्यानंतर दुसरा टप्पा जो काय लोकसंख्येचा, तर आरंभीच्या काळात विस्तारणार लोकसंख्या. का रे बाबा विस्तारते दुसऱ्या टप्प्यामध्ये, लोकसंख्या मोठ्या प्रमाणात का वाढते, लोकसंख्या विस्फोट का होतो दुसऱ्या टप्प्यामध्ये, त्याचं कारण हे आहे की जन्मदर हायच राहतो पण मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होते. का, तर वेगवेगळ्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळं मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर त्याच लेवलला हाय असतो. म्हणून दुसऱ्या टप्प्यात पाया रुंद असतो. या अशा जे काय याचा हे असतो, ज्याला काय म्हणतो आपण, याची आकृती काढलात तर पाया रुंद असतो आणि अरुंद माता असतो, हे मात्र तितकंच खरं आहे. आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीचा विस्फोट घडतो. अतिवेगाने लोकसंख्या वाढते. कारण काय रे, तर जन्मदर हायच असते पण मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी झालेला असते. म्हणून दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. जन्मदर अधिकार असतो पण तुलनेत मृत्यूदर कमी होतो, म्हणून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. जनरली श्रीलंका आणि 1981च्या कालावधीचा भारत वगैरे जे काय तर तो, आणि का होते असं, तर कृषी क्षेत्रावर अवलंबित्व अधिक असते अशा वेळेस आणि आरोग्याच्या सुविधा वाढल्यामुळं इथं लोकसंख्या वाढलेली असते. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीमध्ये घट आढळते. तरी पण लोकसंख्या वाढीचा दर मात्र कमी होतो. म्हणजे लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर पूर्वीपेक्षा कमी होते. आता पूर्वी बघा लोकसंख्या काय होतं रे, वाढीचा 21च्या वर होता महाराष्ट्राचा, आता किती आहे, 15.99 आहे. म्हणजे वाढीचा दर कमी झाला, लोकसंख्या वाढली रे. 9.68 करोड होती ती आता 11.24, म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे महाराष्ट्राची पण वाढीचा दर मात्र कमी झाला आहे. हे तिसरा टप्पा म्हणजे महाराष्ट्र आणि भारत देखील काय तिसऱ्या टप्प्यात आहे लोकसंख्या वाढीच्या, म्हणजे नंतरच्या काळात विस्तारणारा असतो. या टप्प्यात औद्योगिकरण आणि शहरीकरण जलद वाढते. तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही घट आढळते. तरी पण लोकसंख्या वाढीचा दर मात्र काय कमी असतो, हे मात्र महत्त्वाचं आहे. भारत, चीन वगैरे या तिसऱ्या टप्प्यामध्ये येतात. चौथा टप्पा काय होतं रे, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही कमी म्हणून लोकसंख्या जास्त पण स्थिर असते. आता लोकसंख्या वाढत नाही तर वाढीचा दर मात्र काय होता, आता स्थिर राहतो. अत्यल्प बदल दर्शवणारा असतो. दक्षिण कोरिया वगैरे याच्यामध्ये येतात. पाचवा टप्पा जे आहे शून्य वाढ दर्शवणारा असतो. जन्मदरात मोठ्या प्रमाणात घट होते, मृत्यूदर त्याच लेवलला राहते म्हणून ह्या ऋणात्मक वाढ दर्शवते. जसं जपान वगैरे आहे, जर्मनी आहे. ओके, तर मृत्यूदर अधिक पण त्या तुलनेनं जन्मदर कमी म्हणून लोकसंख्येत घट होते. ही नैसर्गिक घट असते. ही पाचवा टप्पा असतो. आता या टप्प्याला आलेलं नाही, तिथं जास्तीत जास्त वृद्धांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असते. ओके, कुठल्या पाचव्या टप्प्यामध्ये. ओके,
तर यासोबतच आपण लोकसंख्या सिद्धांत जे आहेत ते सिद्धांतही बघू, कोणी कोणी मांडलेला आहे. तिघांचे लोकसंख्या सिद्धांत महत्त्वाचे आहेत. कुणाचे? हार्वे लायबेस्टाईन असतील किंवा माल्थसचा सिद्धांत असेल लोकसंख्या, आणि फ्रँक नाईस्टाईन यांचा असेल. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत कोणी मांडला आहे असा एक प्रश्न राज्यसभेला विचारला. तो कोणी मांडला रे? लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत फ्रँक नाईस्टाईन यांनी मांडलेला आहे. ओके. आणि हार्वे लायबेस्टाईन यांनी 1963 मध्ये लोकसंख्या सिद्धांत मांडला आहे. त्यांचं म्हणणं काय रे? दरडोई उत्पन्न कमी झाले तर लोकसंख्या वाढते. त्यांचं म्हणणं काय? तर दरडोई उत्पन्न कमी झाले तर लोकसंख्या वाढते. त्यांनी एक त्रिसूत्री मांडलेली आहे. काय? तर राहणीमानाचा दर्जा उंचावणे, जन्मदर कमी करणे आणि दरडोई उत्पन्न वाढवणे ही त्यांची त्रिसूत्री आहे. कशाबद्दल? लोकसंख्येच्या सिद्धांताबद्दल. पण त्यांचं महत्त्वाचं वाक्य काय? दरडोई उत्पन्न कमी झाले तर लोकसंख्या वाढते, असं हार्वे लायबेस्टाईन यांचं म्हणणं आहे. माल्थसचा सिद्धांत काय सांगतो रे? लोकसंख्या वाढ आणि विकास यामधील संबंध, यामध्ये खूप जवळचा संबंध आहे असं माल्थस यांचं म्हणणं आहे. 1798 मध्ये सर्वप्रथम त्यांनी एसे ऑन प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन असं मांडलेलं आहे त्यांनी. आणि लोकसंख्या वाढ हा काय जिओमेट्रिक प्रोग्रेशनने होते, तर संसाधनाची वाढ हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनने होते असं कोणी म्हणलं आहे? माल्थसच्या सिद्धांतात सांगण्यात आलेलं आहे. हे काय? ह्या गोष्टी लक्षात ठेवा. लोकसंख्या सिद्धांत हार्वे लायबेस्टाईन, माल्थसचा सिद्धांत आणि काय रे फ्रँक नाईस्टाईन, या तिघांचं लक्षात ठेवला तरी प्रश्न इझिली सुटतील. ओके. आता लोकसंख्या धोरणं आपण या ठिकाणी बघू. तर पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे ते 1900 कितीचं आहे रे? 76चं आहे. त्याच्या अगोदर मी थोडंफार तुम्हाला लोकसंख्येच्या धोरणाच्या अगोदर सांगतो की जगात कुटुंब नियोजनाचा पहिला प्रयत्न करणारा म्हणजे किंवा कार्यक्रम सुरू करणारा पहिला देश कोण असेल तर भारत आहे. 1952 मध्ये आपण भारतात कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. पहिल्यांदा आपण केले. बरोबर. आता लोकसंख्याची धोरणं याच्यावर एक दोन प्रश्न असतात, कधीमध्ये विचारली जातात. लोकसंख्या किंवा लोकसंख्याची धोरणं किंवा टप्पे किंवा काही सिद्धांत यावर विचारली जातात. तर आपण त्या धोरणाचं दोनच आहेत, 76 धोरण आणि 2000 धोरण. जनरली या दोन धोरणापैकी 2000च्या धोरणावर जास्तीत जास्त प्रश्न विचारली जातात. आता आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 1976. ओके. तर 5व्या पंचवर्षीय योजना काळामध्ये जनरली ही तत्कालीन जी आरोग्यमंत्री होते श्री करण सिंग यांनी 16 एप्रिल 1976 रोजी हे भारताचं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित केलेलं आहे. तर या धोरणामध्ये काय काय आहे जनरली याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर काय आहे रे? तर यामध्ये सांगण्यात आलं आहे की लग्नाचं किमान वय हे पुरुषाचं 21 वर्ष करण्याची आणि मुलींचं वय 18 म्हणजे स्त्रियांचं 18 वर्ष करण्यास सांगण्यात आलं होतं. आणि कुटुंब नियोजनासाठी वित्तीय मदत देण्याचा निर्णय या 76च्या धोरणात घेण्यात आलं. तर ज्यांनी शस्त्रक्रिया करतात त्या स्त्री किंवा पुरुषाला दोघालाही काय वित्तीय मदत दिली गेलेली आहे. ज्यांनी 2 अपत्यानंतर शस्त्रक्रिया केली त्यांना 150 रुपये दिले जायचं. आणि 3 अपत्यानंतर ज्यांनी शस्त्रक्रिया केली त्यांना 100 रुपये. आणि 3पेक्षा जास्त असणाऱ्यांनी ज्यांनी शस्त्रक्रिया केली अशांना 70 रुपये दिले जायचं. ओके. आणि याच 76च्या धोरणामध्ये जन्मदर 25 करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं. 6व्या पंचवर्षीय योजनेच्या शेवटपर्यंत 25पर्यंत काय जन्मदर कमी करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं. आणि लोकसंख्याची मूल्य रुजवण्याचा व लहान कुटुंबाच्या तत्त्वाचा प्रसार करण्याचं यामध्ये काय करण्यात आलेलं आहे? प्रसार करण्यात आला. यासाठी प्रसारमाध्यमाचा प्रभावी वापरही करण्यात आलेला आहे. आणि याच धोरणान्वये 42वी घटना दुरुस्ती 1976लाच काय करण्यात आलं? समर्थ सूचीमध्ये 20A हे एक काय विषय लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब कल्याण हा नवीन विषय टाकण्यात आला आहे. कोणता? तर लक्षात ठेवा, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब कल्याण हा विषय समाविष्ट करण्यात आलेला होता. ओके. म्हणून लक्षात ठेवा. तर तरतुदी म्हणलात तर पहिल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे काय काय आहेत रे? तर विवाहाचं वय पुरुषासाठी 21, स्त्रियांसाठी 18 वर्ष. कायदेशीर तरतूद मात्र 78ला केली. असो. कुपोषण कमी करणं आणि स्त्री साक्षरता वाढवण्यावर भर. कुटुंब नियोजन प्रोत्साहन देण्याकरता लाभार्थीस वित्तीय मदत देण्यात आली. लहान कुटुंब तत्वाचा प्रसार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओके. आणि 6व्या पंचवार्षिक योजनेअखेर 25पर्यंत काय जन्मदर खाली आणण्याचं ध्येय या 1976च्या धोरणात काय टार्गेट ठेवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर आता आपण काय रे कुठलं धोरण? 2000चं धोरण अत्यंत महत्त्वाचं धोरण आहे, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000ची. ओके.
1992 मध्ये श्री करुणाकरन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं सांगितलं की नवीन लोकसंख्या धोरण जाहीर करण्याची शिफारस केली. का 92ला स्थापन केलं होतं? कारण 1991ची काय जनगणनेची आकडेवारी बाहेर आली होती, पण 1992 मध्ये करुणाकरन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी सांगितलं की बाबा काय करा, एक नवीन लोकसंख्या धोरण जाहीर करा. त्यांच्या म्हणण्यानुसार 1993 मध्ये डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आलं, एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली. कोणती रे? तर ते स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीच्या शिफारशीनुसार 2000 मध्ये किती 15 फेब्रुवारी 2000ला दुसरं लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं. किती? 15 फेब्रुवारी 2000 रोजी लोकसंख्या धोरण, दुसरं लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं. ओके. मग आता या लोकसंख्या धोरणामध्ये 3 टार्गेट ठेवण्यात आली. कोणती 3 टार्गेट होते रे? म्हणजे एक तात्काळ काही टार्गेट पूर्ण करायचे आणि काही मिड टर्मला म्हणजे इमिडिएट काही गोष्टी काय करायचे, साध्य करायचे, काही मिड टर्मला आणि काही लॉंग टर्मचे उद्देश ठेवण्यात आले. म्हणजे बघा, जे तात्काळ करायचं होतं उद्दिष्ट ते 2002 पर्यंत साध्य करायचं होतं, कारण हे धोरण 2000चं आपण 2002 मध्ये म्हणजे 2च वर्षात साध्य करायचं. आणि मिड टर्मसाठी 2010 पर्यंत साध्य करायचं होतं आणि लॉंग टर्मसाठी 2045 पर्यंत साध्य करायचं होतं. मग आता तातडीचं उद्दिष्ट काय होतं? इमिडिएट उद्दिष्ट कोणतं होतं? इमिडिएट काय असणार आहे? तात्काळ कोणत्या गोष्टी आपण पूर्ण करू शकतो? जर मी म्हणलं लोकसंख्या स्थिरीकरण करायचं आहे, तात्काळ शक्य करे, किमान त्याला कालावधी द्यावा लागेल ना, एक 10-20 वर्ष 25 वर्ष. ए बाबा, मी काय सांगतो कळतं का तुला? नाही तर बोंबलत एक काय पण निवडतात. तिथं विचारले असते प्रश्न, 2000च्या धोरणाचं तात्काळ उद्दिष्ट कोणतं आहे? त्याला काय देणे नसते, तात्काळ बघतच नाही. ते बघते काय रे, ते बघित तिथं दिले असते काय रे, पहिलं 2010 पर्यंत एकूण जन्मदर टोटल फर्टिलिटी रेट 2.1 वर आणायचा आहे, किंवा 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करायचं आहे. अ आणि ब असे पर्याय देतात. क पर्याय दिला असते. तातडीचं उद्दिष्ट काय? आरोग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करणे. ABC बरोबर करून येते. त्याला तिथं वर दिले असते स्टेटमेंटमध्ये की त्याच्यापैकी तात्काळ उद्दिष्ट कोणतं आहे साध्य करायचं दिलेलं आहे, याच्याकडे लक्षच देत नाही. मग अशी काही पोरं असतील तर त्यांनी बघा, त्यांना स्पष्ट माझा निर्देश आहे, प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचा. एवढा अभ्यास करून त्या 1 तासामध्ये गहाण करू नका मित्रांनो. ते जर गहाण व्हायची नसेल तर आता मॅक्झिमम प्रश्न जे 21,000 प्रश्न संच आहे त्यामधून सोडवण्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपला जास्तीत जास्त फायदा होईल. आता मी कंबाईनचं पुस्तक पण खूप उत्तम रीतीने निर्माण केलेलं आहे मित्रांनो. खूप कष्ट त्यासाठी घेतलेले आहेत. ज्यांनी वाचतात त्यांना लक्षात येत असेल की बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार मी खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस या पुस्तक रूपाने केलेला आहे. तुम्हाला ते लक्षात येत असेल. मी 1 तारखेला आणणार होतो ते पुस्तक, बरोबर 1 फेब्रुवारीला, पण त्यानंतर ती 10 फेब्रुवारी टायमिंग गेला, 5 फेब्रुवारी, नंतर मग 10 फेब्रुवारी वाढत गेलं. का तर सर्वे असेल किंवा मग बाकी गोष्टी असतील ते एकदम उत्तम झालं पाहिजे, करंट सगळ्या गोष्टी इन्क्लूड झालं पाहिजे, त्यामुळे ते तशा प्रकारे बदल केलेले आहेत. असो, पण 2000च्या धोरणाचं तात्काळ उद्दिष्ट काय होतं रे? तातडीचं उद्दिष्ट संतती नियमन करणं, आरोग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करणं, आरोग्य सेवकाची गरज भागविणं, म्हणजे एकात्मिक आरोग्य सेवा उपलब्ध करणं, म्हणजे आरोग्य सेवा उपलब्ध करणं हे तात्काळ उद्दिष्ट होतं. आणि मध्यावधी मिड टर्मसाठी उद्दिष्ट काय होतं रे? तर मग काय करायचं होतं? टोटल फर्टिलिटी रेट जे आहे पुनर्स्थापनेच्या म्हणजे रिप्लेसमेंट लेवलला आणायचं होतं. म्हणजेच काय रे, 2.1 वर आणायचं होतं. आणि याच इमिडिएट म्हणजे मिड टर्मलाच काय टार्गेट ठेवण्यात आलं, एक घोषणा करण्यात आली, हम दो हमारे दो या तत्वाचा प्रसार करण्यात आला. ज्या जोडप्यांनी 2 मुले म्हणजे हम दो हमारे दो या तत्वाचा प्रसार करण्यात आला. म्हणजे मिड टर्मला काय होतं, 2010 पर्यंत हे गोष्टी म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट 2.1 रिप्लेसमेंट लेवलला आणायचं होतं. ओके. आणि आता लॉंग टर्मसाठी काय होतं रे? लॉंग टर्मसाठी लोकसंख्या स्थिरीकरण 2045 पर्यंत. मग याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात, लोकसंख्या स्थिरीकरणचं टार्गेट काय आहे आपलं? तर 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्याचं उद्दिष्ट हे दीर्घकालीन उद्दिष्ट आपलं होतं. ती 2000 लॉंग टर्म उद्दिष्ट काय 2045 पर्यंत स्थिरीकरण करायचं होतं. मग ही झाली आपली काय रे टार्गेट जी आहेत, ही 3 टार्गेट जी ऑब्जेक्टिव्ह होते, धोरणाची उद्दिष्ट जी होते हे 3 होते. तातडीचं, मध्यावधी आणि काय रे दीर्घकालीन. त्यालाच आपण इमिडिएट, मिड टर्म अँड लॉंग टर्म जी तुम्हाला तिन्ही सांगितलेत. पण काही धोरणाची गोल ठेवण्यात आली होती, त्यालाच आपण काय म्हणतो, राष्ट्रीय सामाजिक जनसांख्यिकीय ध्येय 2010ची म्हणतो. त्यालाच नॅशनल सोशिओ डेमोग्राफिक गोल्स असं म्हणतात. 2010 पर्यंत कोणकोणती साध्य करायची होती ती बघा. तर पहिलं IMR ज्याला शिशु मृत्यू दर म्हणतो 30 पेक्षा खाली आणायचं होतं. 30 पेक्षा खाली IMR 30 पेक्षा खाली. बऱ्याच वेळेस IMR 40च्या खाली आणायचं असं वाक्य चुकीचं टाकून विचारले जाते. ओके. तर काय, तर शिशु मृत्यू दर आहे
IMR ज्याला म्हणतो आपण 30पेक्षा खाली आणणे, माता मृत्यू प्रमाण 100पेक्षा खाली आणणे, 1 लाखामागं किती 100च्या खाली, आणि 14 वर्ष वयापर्यंतची जे मुलं आहेत त्यांना शिक्षण मोफत व सक्तीचं करणं, वैश्विक लसीकरण उपलब्ध करणं, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गळतीचं प्रमाण 20%च्या खाली आणणं, आणि स्थूल जन्म प्रमाण जे आहे ज्याला क्रूड बर्थ रेट म्हणतो आपण 21पर्यंत कमी करणे, आणि संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण जे आहे म्हणजे दवाखान्यामध्ये किंवा हॉस्पिटलमधलं किंवा वैद्यकीय संस्थांमध्ये प्रमाण 80% करणं, आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत होणाऱ्या प्रसूतीचं प्रमाण 100% करणं ही आपण टार्गेट ठेवण्यात आली होते. ओके. आणि जन्मदर, जन्म, मृत्यू, लग्न व गर्भधारणेची 100% नोंदणी करणं, साथीच्या आजारावर प्रतिबंध व नियंत्रण मिळवणं ही टार्गेट आपण या ठिकाणी ठेवलं होतं. ओके. आणि त्यानंतर अजून काही जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर IMR सांगितलं 30पर्यंत कमी करणं, माता मृत्यू दर MMR ज्याला म्हणतो 100च्या खाली आणणं, संसार प्रसूतीचं प्रमाण 80% करणं, आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत 100% करणं, वैश्विक लसीकरण, एड्सचा प्रसार रोखणे, आणि 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण ह्या गोष्टी लक्षात ठेवले पाहिजे. ओके. त्यासोबत राष्ट्रीय लोकसंख्या आयोग लक्षात ठेवू शकता. 11 मे 2000ला स्थापन झाले आहे. त्याचे अध्यक्ष कोण असतात रे? पंतप्रधान असतात. आणि राज्य लोकसंख्या आयोग जर म्हणला तर त्याचे अध्यक्ष कोण असतात? तर ते मुख्यमंत्री असतात. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ओके. तर या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितले रे? लोकसंख्या जी काय आहे तर लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये आपण या ठिकाणी लोकसंख्येचे टप्पे, त्यानंतर लोकसंख्येची धोरणं, लोकसंख्येबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन आणि लोकसंख्येचे सिद्धांत एवढे बघितलेले आहे. आणि दुसरं एक जर बघायचं म्हणला तर 2001 पासून भारताच्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास केल्यास कोणती 4 टप्पे दिसतात त्याच्यावर विचारतात. पहिला टप्पा काय? स्थिर लोकसंख्येचा काळ. 1901 ते 1921च्या कालावधीमध्ये जनरली स्थिर लोकसंख्येचा काळ आढळतो. त्यामध्ये अनियमित व मंद वाढीचा काळ आहे. या काळात लोकसंख्या जवळजवळ स्थिर राहिल्याचं दिसते. आपल्याला माहिती आहे 1911 ते 1921 या काळात तर लोकसंख्या वाढीची दर ऋणात्मक होता. का ऋणात्मक होता रे बाबा? तर का ऋणात्मक होता? कारण त्यावेळेस इन्फ्लुएन्झा, प्लेग, देवी, कॉलरा यासारख्या साथीचा रोग झाला, असाधारण मृत्यू, तसेच अन्न टंचाई निर्माण झाली होती, भीषण दुष्काळ पडला होता आणि पहिलं महायुद्ध निर्माण झालं. त्याचा प्रतिकूल परिणाम या सगळ्या कारणामुळं काय लोकसंख्या 1911 ते 1921च्या कालावधीमध्ये, त्यालाच महाविभाजनाचा वर्ष म्हणतो आपण. ओके. 1921ला म्हणून लोकसंख्या वाढायचं सोडा तर ऋणात्मक झाली होती. -0.31% लोकसंख्या झाली होती. हे स्थिर लोकसंख्येचा काळ म्हणजे 1901 ते 1921 होय. त्यातल्या 1921च्या वर्षाला महाविभाजनाचा वर्ष म्हणतात, कारण आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये ऋणात्मक वाढ केवळ 1921ला होती. दुसरा संत वाढीचा काळ 1921 ते 1951मध्ये जे काय 30 वर्षाचा कालावधी आहे त्याला मर्यादा आधारित वाढ म्हणतात. मृत्यूदरावर आधारित वाढ झालेली आहे. या काळात जन्मदर उच्च राहिला मात्र मृत्यूदर थोडा घसरल्यानं लोकसंख्या वाढ घडून आली, म्हणून या वाढीला मर्यादा आधारित वाढ असं म्हणतात. या 30 वर्षात लोकसंख्या 43.7% वाढली होती. ओके. म्हणजे संत वाढीचा काळ आहे. पण वेगवान उच्च वाढीचा काळ कोणता रे? 1951 ते 1981 मात्र खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली, विस्फोट झालेला आहे. 1951 नंतर मृत्यूदरात वेगानं वाढ झाली, मृत्यूदरात वेगानं घट झाली आणि जन्मदर मात्र उच्चच राहिला होता. या काळात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली, यामुळे या काळास लोकसंख्या विस्फोटाचा काळ म्हणतात. कोणता? 1951 ते 1981 जो काळ 51 ते 80चा कालावधी म्हणा, तर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे या 30 वर्षामध्ये. ओके. तर 30 वर्षात लोकसंख्या जवळजवळ 90% म्हणजे 89.36% लोकसंख्या वाढली होती. लोकसंख्या वाढीचं कारण काय? कारण आरोग्य सुविधा वाढल्या होत्या, लोकांच्या राहणीमानात सुधारणा झाली होती, म्हणून वेगवान उच्च वाढीचा काळ म्हणला तर 1951 ते 1981 आहे. आणि चौथा टप्पा म्हणला तर उच्च वाढ मात्र घसरत्या दराची स्पष्ट चिन्ह दर्शवणारा काळ तो म्हणजे 1981 ते 2011 आहे, म्हणजे आत्तापर्यंतचा. बरोबर. या काळात लोकसंख्या वाढली परंतु वाढीचा दर मात्र घसरला दिसून आलेला आहे. का? तर 1981 ते 91 दरम्यान 23.87% वाढली भारताची लोकसंख्या. 1991 ते 2001 दरम्यान 21.54% आणि 2001 ते 2011 17.69%. म्हणजे 23.87 म्हणजे 24% तर नॉर्मली 24, 22 आणि 17 म्हणजे कमी कमी होत गेली ना लोकसंख्या वाढीचा दर. ओके. लोकसंख्या वाढली मात्र वाढीचा दर कमी कमी होत गेलेला आहे. तो म्हणजे कोणता कालावधी? 1981 ते 2011 वय. अशा प्रकारे आपण लोकसंख्येचे टप्पे, लोकसंख्या सिद्धांत, बेसिक
लोकसंख्येच्या संकल्पना, लोकसंख्येची धोरणं जी काय 2000चं धोरण आणि 1976 धोरण या ठिकाणी बघितलेलं आहे। यानंतर मात्र लोकसंख्या, प्रॉपरली महाराष्ट्राची लोकसंख्या हे मात्र आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत। धन्यवाद मित्रांनो, व्यवस्थित अभ्यास करा। मी जे घेतलेलं आहे ते व्यवस्थित जर ऐकलात, मला माहिती आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना का रे आपण समजा रेल्वेनं प्रवास करतोय किंवा सकाळी लायब्ररीला जायचं आहे, तर आपण गाडीमध्ये वगैरे कुठेही कानामध्ये हेडफोन टाकून तुम्ही अभ्यासिकेला मेसला जाताय, तर तिथेही तुम्ही कानामध्ये हेडफोन टाकून जर ऐकत बसला तर आपला कुठलाही वेळ, तुमचा अमूल्य वेळ वाया नाही जायला पाहिजे। यामुळे ह्या सगळ्या मी गोष्टी घेतोय आणि सोबत या गोष्टीसोबत लक्षात घ्या मित्रांनो, जो काय आपलं मी तुम्हाला आपली पुस्तक आहे म्हणून सांगत नाही, कंबाईन आणि 21,000 जे काय आहे कंबाईन पुस्तक खूप छान या बदललेल्या पद्धतीनुसार बनवलेलं आहे, त्यालाही तेवढं महत्त्व द्याल मी असं तुमच्याकडून अपेक्षा करतो। आणि 21,000 मधून रोजच प्रश्न सोडवा, का तर प्रश्न सोडवल्याशिवाय, कारण तुम्ही किती अभ्यास करून फायदा नाही, जर तुमचं कार्य सिली मिस्टेक करत असाल तर सिली मिस्टेक टाळायचे असतील तर प्रश्न व्यवस्थित सोडवा, एलिमिनेशन मेथड वापरा। ओके, ज्याला एलिमिनेशन मेथड कळत नसेल तर निश्चिंत माझ्याशी संपर्क करा 89 75 87 35 22 वर। जर एकदा जरी कॉल लागत नसेल तर पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न करा, कारण हजारो विद्यार्थी कॉल करत असतात, त्यामुळं ती त्रुटी निर्माण होईल। ओके, तर निश्चिंत माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला कुठली अडचण येणार नाही याची शाश्वती मी देतो। सर्व माझ्या मित्रांना पुनश्च परीक्षेच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद मित्रांनो।